तर नमस्कार, तर मी ओमकार किरण लाड. आजच्या नवीन नमस्कार, तर मी ओमकार किरण लाड. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. आजचा नवीन ब्लॉग असा आहे की आज मला आपल्या एरियातले म्हणजेच अबुदनगरमध्ये काय गणपती आहे ते दाखवणार आहे. जेवढे गणपती होईल ते बघा. तर आता आपण पहिला जाऊया अबुदनगरच्या गणराजला. चला. तर ही बघा आपली शाळा, म्हणजे यात कॉलेज पण आहे. आपल्या शाळेचा पण गणपती बसायचा, तो 1.5 दिवसाचा होता, पण मी काय शूट केला नाही, जमलं नाही ते. तर आता चला आपण व्लॉगला सुरुवात करूया. ठिकाणं सरळ गेल्यावर लेफ्ट मारायचं. येस. तर इकडनं गेल्यावर सरळच आहे अबुदनगरचा गणराज. चला भेटूया. चला आता अबुदनगरचा राजाला जाऊया. आता अबुदनगरच्या गणराजाचं झालं दर्शन, आता अबुदनगरच्या राजाला जाऊया. चला आता पोचलो. हा बघा इकडे तुम्हाला गेट दिसत असेल, तुम्हाला जवळ दाखवतो. चला आता आत जाऊया. तर आपल्यासमोर आता अबुदनगरचा राजा. तर आता अबुदनगरच्या राजाचं दर्शन झालेलंच आहे आणि मैदानात आता तुम्हाला दाखवतो काय आहे ते. जत्रा चालू आहे इथे, म्हणजे संध्याकाळी होईल. तर तुम्ही इथं अबुदनगरच्या राजाला आलात तर बाजूला मैदानात इथं जत्रा चालू आहे, तर भेट देऊन जावा. चला आता काळा चौकीचा विघ्नार्थ आणि मयुरेश्वर बघूया. चला. ते पण केलं मैदानात विसर्जनासारखं. गणपतीची मूर्ती विसर्जन पण करू शकतो मैदानातच. आता पोचले आपण काळा चौकीचा विघ्नार्थ. तर चला दाखवतो तुम्हाला.
आता पोहोचलोय काळाचौकीचा मयुरेश्वर. तर भाई यांची मूर्ती खरंच खूप सुंदर आहे. इथं लालबागची लाईन, नवसाची लाईन इकडनं चालू होते बघा. आता आपल्याला तिकडेच जायचं आहे आंबेवाडीच्या राजाला. तर चला आपण जाऊ तिकडे. आंबेवाडीच्या राजाला इथे समोरच आंबेवाडीचा राजा बसत. चला बघू. चरण स्पर्श प्रवेशद्वार इकडनं लालबागचा राजा. जिजामाता नगरमधला वेगळा ब्लॉक असेल, तो सेपरेट ब्लॉक असेल. तर आता तुम्ही बघितले ते गणपती अबुदनगरमधले होते आणि आता मी चाललो आहे काळेवाडीचं. काळेवाडी तिथं काय गणपती आहेत सूर्यकांत असे आहेत, तर त्याला तिकडे जाऊया. तर आपण पहिला जाऊया आपण अभिलाषात गणपती बसतो तिकडे जाऊया. चला, समोरच गणपती बसतो. चला. ह्या बिल्डिंगमध्ये आपला मित्र राहतो HM सुमेघ रामाने. दाखवतो तुम्हाला काळेवाडीचा बाप्पा. बघूया चला. आता बघूया काळेवाडीचा विघ्नहर्ता.
इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, डेकोरेशन बघा, फेसबुक, स्नॅपचॅट, तर तुम्ही आता गणपती बघितले. तर आता तुम्ही गणपती बघितले, आपण अबोलीनगरमध्ये दाखवले, काळेवाडीचे दाखवले. काळेवाडीचा हा विघ्नहर्ता होता, आता लास्ट बघितला तो, आणि पहिला बघितला काळेवाडीचा बाप्पा. तर आपण सूर्यकांतमध्ये गेलो नाही, कारण का तिथं मैच झालेलं म्हणून ते गणपती दाखवून ठेवलेला. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि गणपती बाप्पा मोरया कमेंट करायला विसरू नका. चला, बाय बाय.